शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कसलं मस्त वार सुटले. आज काय सकाळपासून व्हिडिओच नव्हता, काढलाच नाही. कुठे हिंडती ग साऱ्या गावभर? चल घरात, नुसतं हिंडायचं. सकाळ जण कुठे गेली ती काय जुनू? कसला उतरण लागली आहे. आज आमच्या आत्याबाई मगाशी बाजारला गेलत्या भिगवणला. कसली मंडई घेऊन आल्यात बघा मस्तपैकी. आता ही भरायची चालली आहे. छान असं वांग करायचंय. येरे आहे की मी चिरती वांग. थांबा, येरे आहे तर माझ्यापाशी. लसूण ही सगळं आहे तिथं. छान असं कोथिंबीर आणली, मिरच्या हिरव्या, लिंब आणि ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची, त्यात वांग, टोमॅटो, बटाट, भेंडी. ती राहू द्या तसं, त्यात कांदा ते आहेत तिथं. राहू द्या. लसूण आता या त्या कॅरेटात टोका खाली. हा त्याच्यात ती राहू द्या. आता सकाळ न्यायचे की सगळं डाळायला. सगळी दळणं करून ठेवल्या. ते हरभराचं, परत सांडग्याचं, परत डाळ पुढं पुढं सगळे सारायचे. तर चूल पेटवायची. सरपणाचं वजन आणलं असा मस्तपैकी. आता 8 दिवस किती त्या कॅरी बॅग मध्ये घालून ना. ती नाही घरी, ती गेली दोघं बारामतीला. चिवळी नाही ना, आणू नाही, कुणीच नाही. वाटा सारवल्यावर बघा कसा दिसते. परत मगाशी हो पण वाटा खालचा पण सारवून घेतलं बरं का. हे राहिलं होतं सकाळी, त्याच्यामुळे आज खूप उशीर झाला. बाहेरून आले की लगेच दूध ठेवलंय वे. हा का लगेच धार काढायची या? कालवण फिलवण शिजाय घालाय नको का? हिंडून हिंडून आले लगेच वाढायला लागली आहे ना. काय पाहिजे? दूध नको आहे. आज धारच नाही काढणार मी. दूध नाही, धार नाही काढायची. हा नाही काढायची. अंकुर आटल्यावर काय करायचं? हो मग काढायचं शिर्डीचं. शिर्डी आणायची का तर काय आहे ना. बस तिथं आराम कर. हिंडून हिंडून आली, दमून गेली आजची. आज सकाळ धरणच नव्हती. गेली असेल कुठं तरी धुंडळाय. इडी कुठली. चंद्र कसला पूर्ण झालाय. उद्या पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं चंद्र पूर्ण झालाय ना. आभाळ बसून छान आले. पण पावसाचा अजून 8 दिवस टायमिंग आहे पावसाला. आणि छान म्हणलं चला आता सगळी वांग्याची तयारी केली या, तर त्यावर व्हिडिओ काढूया. आलीच का तू? दम नेतोय का नाही तुला? जायचंय की धार काढाय? आताशी तर वांग्याची तयारी केली या. ह्याच्यात कोथमीर, लसूण, परत ही आखी कोथमीर, ही खोबरं, कढीपत्ता ताजा ताजा गावरान. 1 नंबर कढीपत्त्याची वाशी ती आमच्या. लय छान कढीपत्ता आहे, एकदम ताजा टवटवीत. वांग चिरून घेतलंय, अख्खं वांग करायचंय. इथं सगळं धना पावडर, हळद, जिरी, एव्हरेस्ट मसाला ते आहे घरकुल हे. आणि इकडं कांदा आणि टोमॅटो भाजायचं चाललंय, त्याची गिरवी करायची आहे. गिरवी करून का बारीक करायचंय, भाजतंय ती. धडा धडा जाळ लावलाय तर धडा धडा शिजन वांग. होय का नाही? शिज काय चाललंय बघायचं का? मी जिकडं फिरेन तिकडच फिरते. हो मग काय होतंय होय तुला? काय होतंय म्हण? हो ना, मी काय सरपण आणलेलं पटत नाही. बारक नाही पटत. मग मी आपलं जातच नाही कशाला. आपल्याला आपलं पटत नाही आणलेलं म्हणत नको होय. माझ्या हातात बारक्या बारक्या काटक्या आत्या आणि ती मोठी मोठी लाकडं तोडून त्याच्या पण हा कवर बसायचं बसायचं. आता 1 लाकूड लावलं की झालं. त्याच्यावर आता स्वयंपाक झाला तरी सरायचं नाही ती. निम सुद्धा जळायचं ना हे. आणि मग ती एवढी एवढी लाकडं आणून बसायची सारखी चुलीत हातवारी. सपा सपा सरपण तोडून आणला. आता दिवस मावताना लगेच सपा सपा स्वयंपाक. ती द्या ही करून मी करते बारीक. धार काढाय मला जावंच लागेल, नाहीतर आमची बाई साहेबीन माझ्याच मागे हिंडती. मला तिथे काय सुचून द्यायची नाही, कारण का सकाळी दूध प्यायला नव्हती. आणि तिथं दूध ठेवलेलं कोण पिऊन गेलं काय सांगू का? बोका येऊन पिऊन जात आहे. म्हणजे 2 मांजर आहेत. आमचं पहिलं एक मोठं हाय, ती बघितलं असून तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये. काळ पाट असायचं राखुंड्या कलरचं. आणि ही नवीन मांजर आहे.
ती काय होतं या ते नाही नाही द्या इकडं करते मी. तर ती आला आणि सकाळी ती आला की ही गायबच झाली, म्हणली असं नकोच. ती दूध ठेवलेलं दूध पिऊन गेली. मांजर मारलं की त्याने पिलो. ती आपलं जातं ना फिरिस्त कुठं हिंडून 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 2-2, 3-3 महिने येत नाही घरी, आणि कवा तरी येतं. मग त्या मांजराला मांजर घरात थांबतच नाही, पळूनच जाते ती. कसं काय गिरवी वांग्याची गिरवी आखी रेसिपी दाखवते आता, फक्त मी दिसणार नाही तुम्हाला बरं का. आता कसं व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर मी दिसणार नाही, फक्त आत्या दिसणार आहे का. आता तुम्ही मला काही का म्हणे ना किती शिवे दिले तरी मला नाही फरक पडत. अयो कसं मी तुम्हाला म्हणलं होतं का ना शेंगदाणे भाजायचे का म्हणून, तर म्हणलं हाय कुठं टाकायचा का कच्चा थोडासा का नक झालं दुसरं सांग. असं एकदा वांग करून बघा, छान पैकी खायचं आणि करायचं. चुलीवरचं वांग काय होतं धूर लागायला लागला. सगळं साहित्य असलं तर मला माहिती तुला वाटते चांगली. मस्त सगळं साहित्य आणले आणि काय आणायला पाहिजे. सगळं साहित्य पाणी सांडू नका, धूर चालून काढलंय. एक तर सवड व्हाय नाही सारवायला, आज सांडग नाही काय नाही, आज शिवत धंदा करीत बसलोय आम्ही. दळण सारवण आज सारवण तरी होता. वाटा सारून काढला, दळण झाली की सरपान झालं. काय जायचंय जायची आता का हो हाय वर ठेवली भुडाकून. काय झालं कसं बापू सकाळ दिसलं नाही तर तुमच्या चाहत्यांना तुमची गरज आहे. इकडे जा तिकडे जा कसं आहे होय. आणि परत तुम्ही म्हणणार रेशमाला नव्हती सवड, तुम्ही परत तू म्हणते वाटा सारावला, वाटा आहे का अंगाने? नाही नाही तुझ्या मनाने. मग हे काय वाटाच आहे की बापू? वाट्याला ती उलीसा ह्याच्यावर कट्टा आता ही तर कटा घालून जमन का बापू? ठरवायचं ही तर आपला उमरा कुठं वाटा कुठं, उमऱ्याच्या वर वाटा न्यावा लागायचा. मग आता ती खोली काढल्यावर करायचं आहे की. आता त्या खोलीच्या आधीच वाटा बांधवायचा होय. नाही तर तुला वाटतं आयतच असा वाटा बी समज नाही. आता मस्त वाटलं होतं तुम्ही सगळं करून देतात, पण आता काय कवर करते. मी गेलो की पार आता कुठं जायची पाळी आता अजून तर हो का कसलं दोनदा काढते दिसून काय करते ते दोन टाकतानी तर मारायचं केलं मला. झालं आलं का फिरून तिथं मग चाललं. आता कुठे असू द्या. आल्यात सासर आमचं काय करतात? काय झोपल्यात बाजूवर. झोपलेत का? हो झोप हातरून करून दिलं का? दिलं करा सेवा करावं लागते. अहो असू दे तेवढं तरी पुण्य नाही नाही पुण्य आहे. हाय ना. हो बरं झालं. कसं म्हाताऱ्या माणसांनी सेवा करायला चांगलं असतं बापू. च्यावी दे तेवढी दे की. ते आले ते महाराज आला असते आणि ती महाराजांची गाडी इथं. नाही दुसरी आले त्यांच्या भाकरी करावं लागते. बर बर. त्यांची गाडी इथंच आहे ना, महिना झालं महाराजांची. ती येतात ना एक महाराज आमच्या इथं, त्यांची इथंच होती ती गेलत. महाराज नाहीत आले, त्यांना कुणीतरी पोरं पाठवलं वाटतं. असू द्या. तर छान असा एक व्हिडिओ काढला, बापूंची झलक झाली आणि वातावरण कसं छान झालंय मस्त तिकडं. कुत्र्यांचा आराम चाललाय इकडं, पण मांजराचा कालवा चाललाय. वांग मस्त शिजायला घातलं बरं का. हो का छान. तुम्ही म्हणता का तर आम्हाला रश्याची भाजी लागती, आम्हाला मोकळी जमत नाही. हा हा पण आता ही राहडा आवरती आणि धार काढायला ती. कसा वाटला हा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी कमेंट करून. तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. आणि या चुलीवरचं मस्तपैकी भरून केलेलं वांग खायला होय आत्या. बोलवा सगळ्यांना जेवाय सगळी. हा आणि सांडगे हे कोणाला सांडगं पाठवलं त्यांना भाजी बिचारा कशी झाली कशी नाही. सांडग कसं एक तर मेहनतीने केल्यात का नाही, पण थोडं वासा म्हणजे आम्ही घरी खायला सुद्धा कधी ते मेहनतीने केलं नाही. तर एवढं तुम्हाला द्यायला मेहनतीने केलं की. पण थोडस ज्यांना ऑर्डर टाकली ना त्यांनी थोडं सुकवायला ठेवा 2 दिवस. नाही कसं थोडं वलसार आहेत बरं का. नाही तर तुम्ही दडपून बरणी जर ठेवलं तर मग नाही काहीच खरं नाही. तुम्ही काय करा सुकाय ठेवा 2 दिवस आपलं घरात ठेवा. हा ना. कसं तो गडबड होती आणि आम्हाला काही एक कामाने झालं नाही, पण आम्ही करतोय तरी बी नाही. ते काय झालं टायमिंग थोडा कमी मिळाला.
वाय वाय कुरिअर बरं का तुम्हाला सांडगं मिळत्याल आणि आता लय मेहनतीनेच करणार आहे पटापटा. सांडगं म्हणजे त्यात लसणाची चटणी, लसूण, हळद, जिरी सगळं व्यवस्थित. गावरान तर टाकतो का नाही आम्ही, आम्हाला तर घरीच लागतोय लसूण. दोघा तिघांनी भाजी केलती ना घेतलेल्या त्या पाकळ्या खाली पडलेल्या आम्हाला होते ते. आणि त्या पाकळ्या पण राही नाही त्या 2 ताईसाहेबांनी परत त्या पाकळ्या मागितल्या त्या. मागितली का? हो त्या पाडलेल्या मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात ना छान, हं. ती म्हणतात मग द्या रेशमा आम्हाला. आता मला चटणीला लागते ते आणि त्याच्यामुळे आता काय करावा. असू द्या हं. द्यायचे तरी. सासल्यावर देऊ म्हणा तुम्हाला. तर सासाना ते लय. आता सासवायचं, आता उद्या मस्त सगळंच पॅकिंग करायचंय. हा. उद्या दिवसभर तेच आता, कारण का आज रविवार होता, 2-3 दिवसाचं ठेवल्यात सगळ्या ऑर्डरी. काय तर. डायरेक्ट आता उद्या सगळ्यांच्या दिल्या की गुरुवारपर्यंत सगळ्यांच्या पोचत्यात. हं. असू द्या तर, बाय सगळ्यांना, शुभरात्री.